नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक याला सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखलं जातं. या सुवर्ण त्रिकोणामध्ये मुंबई ही पूर्वीपासूनच एक प्रगत शहर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे झाल्यानंतर पुण्याचाही वेग किंवा पुण्याचा विकास हा एक्सप्रेस वेच्या वेगानं झाला. मात्र त्यानंतर गेल्या 20-25 वर्षामध्ये पुण्याच्या तुलनेमध्ये नाशिक हे शहर किंवा नाशिक जिल्हा तसा मागं पडला आहे. राज्याच्या इतर भागांना नेतृत्व मिळत गेली, त्यामुळे संभाजीनगर, नागपूर यासारखी शहरही वेगाने विकसित होऊ लागली. परंतु नाशिक हे त्या तुलनेत वेगानं विकास होण्याऐवजी आहे तो विकासच जागेवर थांबलाय की काय असं वाटू लागलं. नाशिकला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी पहिल्या टप्प्यातील काम होण्याऐवजी तो प्रकल्प संभाजीनगरला गेला. त्यासाठी कारण दिलं गेलं, नाशिकला पाणी नाही. मुळात नाशिकचं पाणी जायकवाडीत जातं आणि जायकवाडीतून संभाजीनगरला पाणी जातं. पण जायकवाडी प्रकल्पामध्ये संभाजीनगरच्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरला देण्यासाठी पाणी होतं, पण नाशिकमध्ये पाणी नव्हतं. असा उलटा न्यायही नाशिककरांनी अनुभवलेला आहे. मात्र म्हणतात ना, ज्याला कोणी नाही त्याला देव असतो. आतापर्यंत अत्यंत महत्वाचं भौगोलिक स्थान असलेल्या नाशिक हे केवळ नेतृत्वाच्या अभावी विकसित झालं नव्हतं, परंतु आता नाशिकचा विकास हा नाशिकच्या भौगोलिक क्षेत्रामुळं किंवा भौगोलिक स्थानामुळं होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पुणे येथे एका कार्यक्रमामध्ये नाशिक हे भविष्यातील इंडस्ट्रियल म्हणजे उत्पादक आणि निर्यात हब असणार आहे असं जाहीर केलं आहे. अर्थात नाशिकचा विकास व्हावा अशी फडणवीस यांची जाणीवपूर्वक केलेली ती घोषणा नाही किंवा जाणीवपूर्वक तसं ते घडवून आणणार नाही, तर ही संकल्पना किंवा हा विकास नाशिकच्या भौगोलिक स्थानामुळे होणार आहे. त्यासाठी त्यांनी कारण दिलं आहे वाढवण बंदराचं. सध्या महाराष्ट्रामध्ये JNPA हे ते प्रमुख बंदर आहे. या बंदरातून देशातील निर्यातीच्या 60% निर्यात हाताळली जाते. परंतु JNPA आता मर्यादा आल्या आहेत. यामुळे मुंबईच्या बाजूलाच म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण नावाचं बंदर उभारलं जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच या बंदराचं भूमिपूजन केलं आहे. या बंदराचं वैशिष्ट्य असं आहे की या बंदरालगत समुद्राची खोली 20 मीटर आहे. एवढी मोठी खोली असणारं जगातील 3 बंदरांपैकी एक बंदर म्हणून वाढवणची ओळख असणार आहे. वाढवण बंदर मधून JNPAच्या 3 पट ट्रॅफिक म्हणजे जहाज वाहतुकीची हाताळणी करता येणार आहे. आता जगभरामध्ये स्वस्त समुद्री वाहतुकीसाठी मोठमोठी जहाज म्हणजे अनेक कंटेनर बसू शकतील अशा जहाजांनी प्रवास केला जातो किंवा वाहतूक केली जाते. परंतु अशी मोठी जहाज ज्या बंदरावर थांबतील असं एकही बंदर भारतामध्ये नाही. आता ते बंदर वाढवणच्या रूपाने येऊ घातलं आहे. वाढवण हे नाशिक पासून अवघ्या 100 किलोमीटरवर आहे. वाढवणचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास वाढवण हे मुंबई ते दिल्ली या पट्ट्यावरील राज्य आणि शहरांसाठी जवळचं आहे. परंतु वाढवण बंदर हे महाराष्ट्रात आहे आणि वाढवण बंदराचा महाराष्ट्रातील इतर भागांनाही फायदा होऊन द्यायचा असेल तर वाढवण बंदराला नाशिकवरून तेथे जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या मागास भाग मुंबईला जोडण्यासाठी आधीच समृद्धी महामार्ग आहे. या समृद्धी महामार्गाला वाढवणला जाणारा रस्ता जोडला तर समृद्धी मार्गे येणारे कंटेनर हे वाढवणला थेट पोहोचू शकतात. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ते वाढवण असा 100 किलोमीटरचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाची त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये घोषणा केली. हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे झाल्यानंतर नाशिकवरून थेट वाढवणला सहजपणे वाहतूक करता येणार आहे. म्हणजे विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र या भागातून होणारी निर्यात वाढवण बंदरावर थेट जाण्यासाठी नाशिक मार्गे वाढवण हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. म्हणजे या लांबच्या ठिकाणांवरून वाढवणला जाण्यासाठी नाशिकवरून जाण्याशिवाय पर्याय नाही. मग इतक्या लांबून
एवढी वाहतूक होणार, तर याचा आणखी एक परिणाम असा होऊ शकतो की नाशिक हे तसंही कृषीमाल निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळामध्ये जहाजांद्वारे होणारा माल वाहतूक ही महाग होत चाललेली आहे. त्यामुळे येथून निर्यात केली जाणारे द्राक्ष असो अथवा कांदा असो, त्याची वाहतूक खर्च वाढत चालला आहे, अशा निर्यातदारांच्या तक्रारी येत असतात. वाढवण बंदर झाल्यास नाशिकवरून शेतमालाची होणारी वाहतूक ही स्वस्त दरामध्ये होऊ शकते. तसं झाल्यास सध्या द्राक्ष आणि कांदा यांचं निर्यातीचं प्रमाण केवळ 10% आसपास आहे, ते वाढून 50% पर्यंत जाऊ शकते. या वाढवण बंदराचा नाशिकला होणारा आणखी एक फायदा आहे, तो म्हणजे जर उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी वस्तूंची निर्मिती करून ती वाढवण बंदरापर्यंत आणायची आणि मग निर्यात करायची, याला पर्याय म्हणून अनेक नवीन उद्योजक नाशिकमध्येच मॅन्युफॅक्चरिंग कारखाने टाकू शकतात. नाशिकमध्ये आता सातपूर, अंबड, अक्राळे, गोंदे, सिन्नर, माळेगाव अशा MIDC आहेत. याशिवाय सिन्नरला इंडिया बुल्सचा सेजचा प्रकल्प बंद पडला आहे. येथे 1300 हेक्टर क्षेत्र असून ते क्षेत्र MIDC कडून ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी इंडिया बुल्सचं सेज होणार होतं. ती संकल्पना अशी होती की तेथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आणि थेट विदेशामध्ये निर्यात करायची. काही कारणानं तो प्रकल्पच साकारू शकला नाही, तो बंद आहे. परंतु वाढवण बंदराची क्षमता बघता महाराष्ट्र सरकार पुन्हा तेथे सेज सारखाच निर्यातक्षम उद्योगांना तेथे जागा देऊ शकते आणि तेथे निर्यातक्षम उद्योगांची इंडस्ट्री उभी राहू शकते. म्हणजे नाशिकमधून निर्यात करणं सोपं होणार आहे. म्हणून येथे मॅन्युफॅक्चरिंगचे मोठमोठे उद्योग येऊ शकतात, कारण तेथून केवळ 100 किलोमीटरवर वाढवण बंदर आहे. वाढवण हे बंदर हे जंगलाच्या आसपास आहे. त्या भागामध्ये नवीन इंडस्ट्री करणं किंवा शहर वसवणं हे पर्यावरणीय दृष्ट्याही परवानगी न मिळण्यासारखं आहे. अशा परिस्थितीमध्ये वाढवण पासून महाराष्ट्रातलं नाशिक हे एक प्रमुख मोठं शहर आहे, जे महापालिका क्षेत्र आहे. देशातील प्रमुख 14 शहरांमध्ये गणलं जाईल अशी त्याची क्षमता आहे. तिथे शिक्षण संस्था चांगल्या आहेत, उद्योग आहेत आणि शेती आहे. या सर्वांचा विचार केल्यास नाशिक हे भविष्यामध्ये इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग हब आणि निर्यात हब बनू शकतं. ही देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात येण्यास काही वेळ लागणार नाही. पण त्यासाठी कुठलं नेतृत्व किंवा सरकार नाही, तर अखेर नाशिकचं भौगोलिक स्थान त्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.